आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या झूम मीटिंगमध्ये आपण अभिरूप नवोदय परीक्षा म्हणजे कालच झालेला पेपर आणि त्या पेपरमधील सर्व गणिताचे स्पष्टीकरण आपण आज पाहणार आहोत. आवाज येतोय सर्वांना? ओके. तर मानसिक क्षमता चाचणी यामध्ये जास्त काही अडचणी नाहीत. फक्त 20 नंबरचा जो प्रश्न होता जो अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे. तर 20 नंबरच्या प्रश्नामध्ये दोन्हीही पर्याय बरोबर आहेत. म्हणजे सी नुसार पण त्याचं उत्तर बरोबर आहे आणि डी नुसार पण बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण गणिताचे स्पष्टीकरण पाहणार आहोत पूर्ण आज. त्यानंतर तिसरं पद आहे 66/10 म्हणजे 6.6 अधिक 6/1000 म्हणजेच आपण असं लिहू शकतो 0.006. आता या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता पहिलं जे 6 आहे त्याचं पण पॉईंट 6 पॉईंट असं लिहू शकता तुम्ही. म्हणजे ही बेरीज आपल्याला अशी लिहिता येईल 6.0 0.06 6.6 0.006. तर या ठिकाणी हे 6 ला 6 असंच येईल. पुन्हा हे 6 पॉईंट आणि 6 आणि 6 12. तर इतक्या सहज सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकला असतात. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. समजलं सर्वांना? ओके, छान. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आपल्या समोर आहे. सर्वात लहान विषम मूळ संख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? स्मॉलेस्ट ऑड प्राइम नंबर. म्हणजेच ती असेल 3. सर्वात लहान विषम मूळ संख्या स्मॉलेस्ट ऑड प्राइम नंबर 3. आणि त्यानंतर सांगितले आपल्याला बिगेस्ट 2 डिजिट प्राइम नंबर. यांची बेरीज किती असेल? तर बिगेस्ट आहे 97 आणि यांची बेरीज 3 आणि 97 म्हणजे या ठिकाणी येईल 100. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर या पद्धतीने आपण ऑप्शन सी हे उत्तर लिहू शकतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 43 आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येचा 1/3 हा 12.1/3 आहे? हाच प्रश्न जर आपण इंग्लिश मध्ये लिहिला तर असं लिहिता येईल आपणास. Which of the following number one third is 12 integer 1/3? विच ऑफ द फॉलोइंग नंबर 1/3 म्हणजे खालीलपैकी कोणत्या नंबरचा 1/3 हा
12.1/3 आहे. तर याला सिंपल, जर तुम्ही पर्यायाकडून गेला असतात, पहिला पर्याय किती आहे 36, 36ला जर आपण 1/3 केलं तर 36/3 होईल, डायरेक्ट 3 1 3 आणि उत्तर येईल 12. पण आपल्याला किती पाहिजे, 12 इंटिजर 1/3. त्यानंतर दुसरा पर्याय जर पाहिला आपण 37 × 1/3, तर हे या पद्धतीने येईल 37/3, 3 1 3 3 2 6 आणि 1/3 ॲज इट इज. म्हणजेच आपल्याला 12 इंटिजर 1/3 म्हणजे 12.1/3 उत्तर मिळेल आणि ते दुसऱ्या पर्यायापासून मिळालेलं आहे, म्हणून उत्तर येईल पहिला पर्याय क्रमांक बी. या पद्धतीने आपण सोडवू शकतात. म्हणजे पहिला पर्याय चेक करा 1/3 करून, दुसरा पर्याय 1/3 पहा, चौथ्याचा 1/3 पहा, तुम्हाला लक्षात येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे, मोठ्यात मोठ्या 7 अंकी संख्येमधून लहानात लहान 5 अंकी संख्या वजा केल्यास उत्तर असेल. तर मोठ्यात मोठी 7 अंकी म्हणजे आपल्याला माहिती आहे 9 7 टाइम्स असणार आहे, 3 4 5 6 7. मीन्स बिगेस्ट 7 डिजिट मायनस स्मॉलेस्ट 5 डिजिट, मीन्स 1 0 0 0 0. तर पहा 9 9 9 9 8 9 9. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे, 3 घंटा अनुक्रमे 10 मिनिट 12 मिनिट आणि 8 मिनिटाच्या फरकाने वाजतात. मीन्स 3 बेल्स ring at every 10 minute, 12 minute and 8 minute respectively. If they are rung with at same time on 8:30, then which next time they ring at same time. मग 8:30ला जर ह्या 3 एकदा वाजले असतील तर पुन्हा कधी वाजतील. तर आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर आपल्याला काय करता येतं, तर हा प्रश्न लसावी मसावीचा नाही तर मल्टिपलचा आहे. मल्टिपल म्हणजे 10 12 आणि 8 यांचे जे आपण गुणित लिहिले, समजा 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 चौक 40, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 8 1 8, 8 2 16, 8 3 24. तर हे लिहित असताना तिन्ही पाड्यामध्ये सेम येणारा नंबर त्यालाच आपण लसावी म्हणतो, आपल्याला माहिती आहे म्हणून LCM. ठीक आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या तिन्ही टेबलमध्ये 120 येतच, प्रत्येकाच्या टेबलमध्ये 120 कॉमन नंबर आहे आणि म्हणून हा जो कॉमन नंबर आहे 120, तर या कॉमन नंबरला या ठिकाणी या तीनही बेल्स एकदाच वाजतील. आणि 120 म्हणजे किती, मग 120 म्हणजेच 2 तास, तर हे मिनिट आहेत. आणि 120 मिनिट इज इक्वल टू 2 आवर, मीन्स 8:30 प्लस 2 आवर इज इक्वल टू 10:30, म्हणजे 10 वाजून 30 मिनिटाला पुन्हा ह्या बेल एकत्र वाजतील.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जो प्रश्न आपल्या सर्व क्लासेसच्या विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने सोडवता आला, परंतु इतर विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये अडचण आली, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर पहा, या ठिकाणी प्रश्न सोडवत असताना आपल्याला याला इक्विव्हॅलंट किंवा विथ डिजिट असं लिहावं लागणार आहे. तर दिलेले नंबर जर आपण थोडे बाजूला लिहून घेतले तर कोणते नंबर आहेत? 0.5 म्हणजे 50 लिहा, 0.25 आणि 0.75. ठीक आहे, हे तीनच नंबर आहेत. यामध्ये सर्वात बिगेस्ट कोण आहे? 0.75 हा मोठा असणार आहे कोणापेक्षा? 0.50 पेक्षा. आणि 0.50 मोठा असेल 0.25 पेक्षा. आणि हे आहे ऑप्शन सी मध्ये. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे 46. क्वेश्चन नंबर 46. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 2 मीटर 20 सेमी. आता या ठिकाणी मात्र अतिशय काळजीपूर्वक आपण सोडवू शकला असतात. 2 मीटर अँड 20 सेंटीमीटर याचं जर आपण कन्वर्ट केलं इथं पहा, 2 मीटर अँड 20 सेंटीमीटर, तर 2 मीटर म्हणजे किती? 200 सेंटीमीटर. आणि पुन्हा 20 सेमी म्हणजे बेरीज झाली असती 220. पण इथं काय लिहिलंय? 2020 म्हणजे हे चुकीचं आहे. दुसऱ्यामध्ये जर पाहिलं 3 लिटर आणि 25 मिली, तर 3 लिटर म्हणजे 3000 मिलीलिटर प्लस 25 मिली, तर ही येते 3025 मिली. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 2 इज करेक्ट. ऑप्शन 2 हे अतिशय योग्य पर्याय आहे. यानंतर नेक्स्ट, ऑप्शन सी मध्ये पण चुकीचं दिलेलं आहे, डी मध्ये पण चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1 ते 10 पर्यंतच्या भाज्य संख्यांची बेरीज किती? 1 ते 10 पर्यंतच्या भाज्य संख्यांची बेरीज. तर पहा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पुन्हा भाज्य संख्या म्हणजे काय हे लक्षात आलेलं नाही. तर भाज्य संख्या म्हणजे संयुक्त संख्या. भाज्य संख्या म्हणजे संयुक्त संख्या. तर आता या संयुक्त संख्या कोणत्या आहेत मग? त्यालाच इंग्रजीमध्ये भाज्य म्हणजे डिव्हिजिबल नंबर, त्यालाच कंपोजिट नंबर असं पण म्हणतात. तर या ठिकाणी कंपोजिट नंबर जर आपण पाहिल्या तर सर्वात स्मॉल 6, देन 4, 6, 8, 9 आणि 10, तर यांची बेरीज करा. तर ही बेरीज येते 37. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी न्यून कोणाचे माप कोणते? खालीलपैकी न्यून कोणाचे माप कोणते?
आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवायला अडचण आली, कारण हा न्यून शब्द हिंदीमध्ये वापरला जातो. तर न्यून म्हणजे ॲक्यूट अँगल. तर लक्षात ठेवा आता हे शब्द. तुम्हाला कोन आणि कोनाचे प्रकार शिकवताना दिलेलं होतं हे सर्व. न्यून कोन म्हणजे ॲक्यूट अँगल, म्हणजेच लघु कोन. न्यून म्हणजे ॲक्यूट अँगल. त्यानंतर समकोन म्हणजे, हे पण लक्षात ठेवा, समकोन म्हणजे राईट अँगल. त्यालाच आपण काटकोन असं म्हणतो मराठीमध्ये. आणि त्यानंतर अधिक कोन, त्यालाच आपण ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतो, म्हणजे इंग्रजीमध्ये विशाल कोन. तर लक्षात घ्या, जसं मराठीमध्ये लघु म्हणजे लहान आणि विशाल म्हणजे विशाल कोन, ठीक आहे, तसंच हिंदीमध्ये न्यून म्हणजे लहान आणि अधिक म्हणजे मोठा आणि समकोन म्हणजे राईट अँगल, त्यालाच आपण काटकोन असं म्हणतो. या पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येते 30 पर्याय क्रमांक बी. न्यून कोन म्हणजे 30 डिग्री. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 4.35 बरोबर किती? आता कालचा पेपर हा खरं तर खूप समतुल्य पेपर होता. समतुल्य म्हणजे कसा, की परीक्षेमध्ये असेच प्रश्न असतात. काही काही प्रश्न इतके सोपे असतात ना, किंवा इतके छोटे असतात की आपण पटकन सोडवू शकतो, फक्त चुका व्हायला नको आहेत. तर आता 4.35 म्हणजे पहा, 4 हे पूर्णांक आहे, ते सर्व पर्यायामध्ये दिसेल तुम्हाला. 4 4 4 4. फक्त पुढचा प्रश्न काय, .35 कुठं आहे? तर आपण पहिला पर्यायाचा जर विचार केला तर त्यावरून पण तुम्ही सोडवू शकतात. पण याची सोपी पद्धत सांगतो. .35 म्हणजे काय, तर 35 छेदामध्ये 100. आता 35 छेदामध्ये 100 पर्याय आहे का या ठिकाणी कुठं, पहा. 35/100 दिसतं का तुम्हाला कुठं? नाही. मग याला संक्षिप्त रूप देऊयात, रिड्यूस फॉर्म. 5 न भागूयात, 5 7 35, 5 2 10 आणि हे 0, म्हणजे किती आहे, 7/20. म्हणजे कुठं असणार आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये 4.7/20 झालं उत्तर. इतक्या सहज सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एका व्यापाऱ्याने 2 रुपयास 5 लिंबू खरेदी करून 3 रुपयास 6 लिंबू विक्री केले. जर व्यापाऱ्याने 400 लिंबू विक्री केले तर फायदा किती रुपये होईल? तर पहा, 2 रुपयास 5 लिंबू म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, 5 लिंबू बरोबर 200 पैसे. मग 1 लिंबू बरोबर किती, 40 पैसे. तर ही काय झाली, खरेदी किंमत झाली. काय झाली, खरेदी. आता विक्री कशी आहे, 6 लिंबू 3 रुपये म्हणजेच किती, 300 पैसे. मग 1 लिंबू 50 पैसे. तर ही आहे विक्री. आता थोडं निरीक्षण करा, 1 लिंबू 40 पैशाला घेतलाय आणि 50 पैशाला विक्री केलाय, म्हणजे एका लिंबूवर किती रुपये फायदा झाला, 10 पैसे.
आपल्याकडे किती लिंबू आहेत? 400 लिंबू. मग गुणिले 400 करावं लागेल याला, 400 गुणिले. तर उत्तर किती येईल मग? 4000 पैसे. आणि 4000 पैसे म्हणजे 40 रुपये. म्हणून उत्तर असेल पर्याय सी. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि प्रत्येक प्रश्न समजून सांगितला, पर्याय सांगितला की लगेच स्क्रीनशॉट काढत चला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 2 मीटर बाजू असलेले 3 चौरसाकार टेबल सलग जोडून मांडणी केली असता तयार होणाऱ्या आयताकार टेबलाची परिमिती किती? आता 2 मीटर बाजू असलेले म्हणजे स्क्वेअर विथ 2 मीटर as a 3 square joint each other in a straight line, then what is the perimeter of the new formed rectangle? म्हणजे पहा, हा एक चौरस आहे, टेबल आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. तर हे 2 मीटर 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 2 मीटर, सगळे 2 किती वेळेस होतात? 8 वेळेस. मीन्स 8 टू चा 16. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. परिमिती किती असेल? 16. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 53. तर दिलेल्या माहितीनुसार पहा, आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. तर सिंपल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट. पहिला अपूर्णांक येईल 7/2, दुसरा 9/4 मायनस 5/2. छेद समान करून घ्या, म्हणजे पहिला होईल 14/4 अधिक 9/4 वजा 10/4. तर या ठिकाणी छेद समान झाला. अंशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. तर 14 आणि 9 23 मायनस 10 म्हणजे या ठिकाणी येईल 13/4. आणि जर भाग दिला तर 4 1 4, 4 त्रिकोण 12 म्हणजे 3 आणि बाकी, म्हणजे उत्तर असेल 3 इंटिजर 1/4. ऑप्शन नंबर सी. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सरळ कोणाचे माप किती आहे? सरळ कोणाचे 180 अंश. यानंतर पुढचा प्रश्न, एका आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून चौरसाची परिमिती 24 सेमी आहे, तर आयताची लांबी 9 असेल तर रुंदी किती असेल? सर्वांना सोडवता येण्यासारखा प्रश्न होता. तर पहा, चौरसाची परिमिती किती आहे? 24. मग त्याच्यावरून बाजू काढून घ्या, त्याची किती येते? बाजू किती येईल मग? 6. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती असेल? 6चा वर्ग म्हणजे 36 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजेच जर आपण रेक्टँगलचा एरिया पाहिला तर रेक्टँगलचा एरिया किती असेल? एरिया ऑफ रेक्टँगल 36, परंतु त्याची लेंथ आहे 9, म्हणजेच 9 गुणिले 4 केलं तर 36 येईल, म्हणजे ब्रेडथ असेल 4 सेंटीमीटर. ऑप्शन सी. कारण दोन्हीचा एरिया सेम आहे, रेक्टँगलचा आणि स्क्वेअरचा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे 15/4 मधून 7/2 वजा केलं, म्हणजे पहा वजा 7/2, 15/4 वजा 14/4 बरोबर 1/4. ऑप्शन सी. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे आलेख.
आलेखामध्ये आपल्याला सांगितलं होतं की 4 शाळांमधील विद्यार्थी संख्येचे निरीक्षण करून 4 शाळेतील विद्यार्थी सरासरी आहे. किती आहे विद्यार्थी सरासरी? तर या ठिकाणी जर या 4 शाळा असतील वेगवेगळ्या, तर या पहिल्या शाळेमध्ये 50 विद्यार्थी आहेत, दुसऱ्यामध्ये 40, तिसऱ्यामध्ये 20 आणि चौथ्यामध्ये 30. तर या सर्वांची आधी बेरीज करावी लागेल आपल्याला. 40 आणि 50 90 आणि 20 110 प्लस टोटल ॲडिशन येईल 140 छेदामध्ये 4. आणि जर 4 न भाग दिला तर 4 1 4, 14ला भाग द्या, 4 त्रिकोण 12, 2 उरले 20 होईल आणि पुढे येईल 4 पंचे 20, म्हणजेच ॲव्हरेज असेल 35. ऑप्शन ए. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 53. या ठिकाणी बरेच विद्यार्थी काल चुकलेले आहेत. एका व्यापाऱ्याने एक वस्तू 4400 रुपयास तोटा सहन करून 14400 रुपयास विक्री केली. जर व्यापाऱ्यास 4400 रुपये नफा हवा असेल तर वस्तूची विक्री किंमत काय असेल? तर पहा, सुरुवातीला जी किंमत दिलेली आहे ती विक्री किंमत आहे, तर त्यावेळेस तोटा झालाय. त्यावरून खरेदी किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल? 14400 प्लस 4400 जर आपण केलं तर ही असेल खरेदी किंमत आणि ही बेरीज येईल 18800. आता आपणास नफा पाहिजे तर पुन्हा एकदा 4400 प्लस करावं लागेल, कारण हा नफा असेल. तर ही बेरीज येईल 23200 आणि हीच विक्री किंमत असेल. म्हणजेच पर्याय डी हे उत्तर अगदी योग्य असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याचा महिन्याचा खर्च खालील प्रमाणे आहे. जेवण 2400, रूम भाडे 800, प्रवास 1213, ग्रंथालय 80. विद्यार्थ्याचा एकूण खर्च जवळच्या हजारात लिहा. आता एकूण खर्च जवळच्या हजारात लिहायचा म्हणजे काय? तर या सर्वांची बेरीज करून घ्या. ठीक आहे, म्हणजे काय होईल? 2400, 800, 1230 आणि 80. 0 8 आणि 3 11ला 1 हातचा 1, 4 आणि 8 12 आणि 2 14 आणि 1 15ला 5 हातचे 1, म्हणजे किती आलेला आहे पहा? 4510. तर आता नियरेस्ट 1000 कोणता आहे? 5000, म्हणजेच ऑप्शन डी. या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. यानंतर शेवटचा प्रश्न, छायांकित भागाचे क्षेत्रफळ आहे, म्हणजे इथं सर्व छायांकित भाग दिला त्याचं क्षेत्रफळ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर कसं करायचं हे आपण समजून घेऊयात. तर दिलेल्या याच्यामध्ये या आकृती जर विचार केला आपण, तर ही 8 मीटर ऑलरेडी आहे. आता हे पूर्ण 10 आहे, त्यापैकी हे पुढचं 4 आहे, तर हे मागचं किती असेल मग? 6. तर हा जो रेक्टँगल आहे आपण या ठिकाणी दाखवतोय हा, तर याची लांबी आली 8 आणि रुंदी आली 6, म्हणून याचं क्षेत्रफळ येईल 48. 6 8 48. आता राहिलेला हा एक रेक्टँगल आणि हा एक रेक्टँगल, दोन्ही सेमच आहेत. त्यांची लांबी आहे 4 आणि रुंदी आहे 2, म्हणजे याचं क्षेत्रफळ येईल 8 आणि याचं क्षेत्रफळ येईल 8. म्हणजे सगळ्यांची जर बेरीज केली आपण 48, 8 आणि 8, तर 8 त्रिक 24, हातच्याचे 2 64, म्हणजे उत्तर असेल 64 चौरस मीटर. तर या पद्धतीने आपण काल जो झालेला पेपर आहे अभिरूप सराव चाचणी, यामधील सर्व प्रश्न या ठिकाणी समजावून घेतलेले आहेत.
उद्याच्या भागामध्ये आपण मराठीचे प्रश्न थोडे समजून घेणार आहोत. मराठीचे 4 उतारे आणि या 4 उतार्यावर नेमकं प्रश्न कशी आली होती आणि आपल्याला नेमकं कसं काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. तर आजचा क्लास आपण या ठिकाणी थांबवूयात.